नमस्कार. आज आपण 5व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. परमपदाच्या प्राप्तीसाठी हेतुरूप अशा योगारूढ अवस्थेचे वर्णन करून आता भगवंत ती प्राप्त करून घेण्यासाठी प्रोत्साहन देत मनुष्याचे कर्तव्य सांगत आहेत. श्लोक 5. उद्धरेदात्मनात्मानन्नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. श्लोकाचा अर्थ: स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा मनुष्य स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. जीव अज्ञानामुळे अनादी कालापासून या दुःखमय संसार सागरात बुड्या मारत आहेत आणि नाना प्रकारच्या बऱ्या वाईट योनींमध्ये भटकत तऱ्हेतऱ्हेचे भयानक कष्ट सहन करीत आहेत. जीवांची ही दीनदशा पाहून दयामय भगवान त्यांना साधनोपयोगी देवदुर्लभ असे मनुष्य शरीर देऊन एक चांगली संधी देतात. जीवाने हवे तर साधनेने एकाच जन्मात संसार समुद्रातून बाहेर पडून सहजपणे परमानंद स्वरूप परमात्म्याला प्राप्त करून घ्यावे. म्हणून मनुष्याने मानव जीवनाची दुर्लभ संधी फुकट जाऊ देऊ नये आणि कर्मयोग, सांख्ययोग व भक्तियोग इत्यादी कोणत्याही साधनास लागून आपला जन्म सफल करावा. हे म्हणजेच स्वतः आपला उद्धार करणे होय. याच्या उलट राग, द्वेष, काम, क्रोध व लोभ, मोह इत्यादी दोषांमध्ये सापडून तऱ्हेतऱ्हेची दुष्कर्मे करणे आणि त्यांचा परिणाम म्हणून मनुष्य शरीराचे परमफल अशी जी भगवत प्राप्ती आहे तिच्यापासून वंचित राहून पुन्हा डुक्कर, कुत्रा इत्यादी योनींमध्ये जाण्याचे कारण होणे म्हणजे स्वतःला अधोगतीकडे घेऊन जाणे होय. उपनिषदांत अशा मनुष्याला आत्महत्यारा असे म्हणून त्याच्या दुर्गतीचे वर्णन केलेले आहे. येथे भगवंतांनी स्वतःचा उद्धार करण्याची गोष्ट सांगून जीवाला हे आश्वासन दिले आहे: प्रारब्ध वाईट आहे म्हणून तुझी उन्नती होणारच नाही असे तू समजू नकोस. तुझे उत्थान पतन प्रारब्धाच्या अधीन नसून तुझ्याच हाती आहे. साधना कर आणि स्वतःला अवनतीच्या गर्तेतून बाहेर काढून उन्नतीच्या शिखरावर घेऊन जा. म्हणून मनुष्याने फार सावधपणे व तत्परतेने नेहमी आपल्या उत्थानाची म्हणजे आता ज्या स्थितीत आहे त्यापेक्षा वर जाण्याची साधना राग, द्वेष, काम, क्रोध, भोग, आळस, प्रमाद आणि पापाचरण यांचा सर्वथा त्याग करून शम, दम, तितिक्षा, विवेक आणि वैराग्यादी सद्गुणांचा संग्रह करण्याची साधना म्हणजे विषय चिंतन सोडून श्रद्धेने व प्रेमाने भगवत चिंतन करण्याची साधना आणि भजन, ध्यान व सेवा सत्संगादीने भगवंताला प्राप्त करून घेण्याची साधना केली पाहिजे. जोपर्यंत भगवत प्राप्ती होणार नाही तोपर्यंत एक क्षणभरही जरा सुद्धा मागे हटू नये किंवा थांबू नये. भगवत कृपेच्या बळावर धीरता, वीरता आणि दृढ निश्चय यांच्यापासून स्वतःला किंचितही ढळू न देता उत्तरोत्तर उन्नतीच्या मार्गावर पुढे जात राहिले पाहिजे. मनुष्य आपल्या स्वभावात व कर्मात जितकी अधिक सुधारणा करतो तितका तो उन्नत होतो. स्वभाव व कर्म यांची सुधारणा म्हणजे उन्नती किंवा उत्थान होय. याच्या विरुद्ध स्वभाव आणि कर्म यांच्यातील दोष वाढणे म्हणजेच अवनती किंवा पतन होय. मनुष्य हा स्वतःच आपला मित्र आहे
व स्वतःच आपला शत्रू आहे, या म्हणण्याने भगवंतांनी असे दाखविले आहे की मनुष्य सांसारिक संबंधांमुळे आसक्तीने ज्या लोकांना आपले मित्र मानतो ते बंधनाचे कारण असल्याने वस्तुतः ते मित्रच नव्हेत. संत महात्मे आणि निस्वार्थ साधक असे जे बंधनातून सुटण्यास मदत करणारे आहेत ते नक्कीच खरे मित्र होत. परंतु त्यांची ही मैत्री सुद्धा मनुष्याला तेव्हाच मिळते की जेव्हा तो प्रथमतः स्वतःच आपल्या मनाने त्यांच्याबद्दल श्रद्धा व प्रेम बाळगतो, त्यांना आपला सच्चा मित्र मानतो आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे चालतो. या दृष्टीने विचार करता मनुष्य स्वतःच आपला मित्र आहे ही गोष्ट सिद्ध होते. मनुष्य आपल्या मनात जेव्हा एखाद्याला शत्रू मानतो तेव्हाच त्याची हानी होते हे सुद्धा निश्चित आहे. तसे पाहिल्यास कोणीही मनुष्य कुणाचीही काहीही पारमार्थिक हानी करू शकत नाही. म्हणून शत्रूही वस्तुतः त्याचा तोच होय. वास्तविक जो आपल्या उद्धाराचा प्रयत्न करतो तो स्वतःच आपला मित्र होय आणि जो त्याच्या विरुद्ध कर्म करतो तो स्वतःच आपला शत्रू होय. म्हणून स्वतःहून वेगळा असा कोणीही आपला मित्र किंवा शत्रू असत नाही. अशा प्रकारे आज आपण 5व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 6व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.